आता पाहणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून। राज्यातल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता 1000 कोटी रुपये द्या, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची आमदार अभिजित वंजारी यांच्या अधिवेशनात मागणी। कल्याण डोंबिवलीमध्ये आज पाणी पुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं 100% आरक्षण, ऑनलाईन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून आरक्षण सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 25 ते 31 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश, या काळात मोर्चा, मिरवणुका, सभांसाठी परवानगी आवश्यक, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस, तर शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। राज्यात कांदा साठवणुकीसाठी महाबँक स्थापन, समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। राज्यातल्या दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतरच भरणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय। राज्यामध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, 7 महिन्यांमध्ये राज्यात 6215 बालमृत्यूची नोंद। ऋषिकेश बेदरेला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणात जामीन मंजूर, अंबड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून बेदरेला जामीन, 25,000च्या जात मुसलक्यावर जामीन। ऋषिकेश बेदरेला बीड आणि जालना जिल्ह्यात जाण्यास मज्जाव।